Hare
तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, तुका मने हित होये तो व्यापार करा, काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, पांडुरंगा करो प्रथम अखंड हरिनाम सप्ताहातील आजची पहिली सेवा आरंभ झाला नाही का? बऱ्याच मंडळीला अभंग उपदेशपर घेतल्यामुळे काही शंका निर्माण होऊ शकते. पहिल्या दिवशी देवाचं नाम पाहिजे असा काही क्रम वारकरी संप्रदायामध्ये जो सांगितलेला आहे, तर साधक माणसाला, श्रोत्यांना, ऐकणाऱ्या मंडळीला ते पचलं पाहिजे. 7 दिवस त्या हिशोबानं वारकरी संप्रदायानं पहिल्या दिवशी काय सांगावं, दुसऱ्या दिवशी काय सांगावं, तिसऱ्या दिवशी काय सांगावं आणि 7व्या दिवशी काय मागणी करावी आणि काल्यात काय विषय सांगावा अशी एक आचारसंहिता, एक संविधान संप्रदायामध्ये टाकलेले. आणि ते ज्ञानेश्वर महाराजापासून ते आजपर्यंत वारकरी संप्रदायानं त्याचं काटेकोर पालन केलेलं नाही का. पण एक शोकांतिका एक नवीन निर्माण झाली वारकरी संप्रदायामध्ये. पहिला दिवस असू द्या, दुसरा असू द्या, तिसरा असू द्या, कोणाचं 13वीचं कीर्तन असू द्या, श्राद्धाचं असू द्या, पुण्यतिथी असू द्या, जयंती असू द्या,
नित्य नैमित्तिक कार्यक्रमाबद्दल एखादा कोणताही कार्यक्रम आणि कोण्याही महाराजाला वक्त्याला बोलवलं तर आता एक पायंडा झालाय. किती गंभीर वातावरण असलं तर महाराज विनोदच करीत असतो. बस जिथं दुःख घडलंय तिथं बी विनोद, जिथं काही कळून उलगडा व्हायचाय तिथं विनोद, जिथं काही तत्वज्ञान शोधायची वेळ आहे, जागा आहे, त्या व्यासपीठावर नुसता विनोद. आणि त्या विनोदाच्या गदारोळामध्ये वारकरी संप्रदायाचे जे तत्व आधी संतांनी जे त्याच्यात टाकलेले की जगाच्या कल्याणासाठी वारकरी संप्रदाय एका विशिष्ट वर्गासाठी नाही, विशिष्ट जातीसाठी नाही, विशिष्ट लिंगाच्या लोकांसाठी नाही, स्त्रीलिंगासाठी का पुरुषलिंगासाठी, तरुणासाठी का वृद्धासाठी, बुद्धिमान माणसासाठी का मंद बुद्धीच्या माणसासाठी, असा काहीच मतभेद ज्या ठिकाणी झाला नाही. इतकं स्वच्छ वैश्विक सगळ्या विश्वाला उपदेश करणार दैदिप्यमान संप्रदाय फक्त वारकरी संप्रदाय या जगाच्या पाठीवर झालेला आहे. पुन्हा असा संप्रदाय जगाच्या पाठीवर पुन्हा होणे नाही. ज्ञानदेवे रचिला पाया भारिले देवालया पा. नाथ बाबा त्याचे खांब झाले. भागवत त्यांनी त्या ठिकाणी आधार दिला आणि तुकाराम महाराज कळस झाले. तुका झालासे कळस नका करू आळस. आपण कळस म्हणतो पण आळस करतो ना. कशाला? जे तुकाराम महाराजांनी आपल्याला करायला सांगितलंय फक्त त्यांच्या सांगण्याच्या करण्यालाच आळस करायला, बाकीकडे आळसच नाही. भजन करा सावकाश. सावकाश म्हणजे अवकाश. राम 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 असं भूत माग लागले म्हणे नाही सांगितलं का? हरी 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 असं भेल्यासारखं नाही. सावकाश. विठ्ठल विठ्ठल सावकाश केली तर धोका होत नाही, त्याचा परिणाम अयोग्य होत नाही. जेवण करीत असताना जर आपण सावकाश जेवण केलं, सावकाश म्हणजे एक घास चांगला बारीक होऊस तर चावला बर का, आणि शिरातून लाळ येत असते पाचक रस, तो त्याच्यात ती लाळ घोळली पाहिजे आणि त्या लाळेसहित ते अन्न पोटात जर गेलं तरच त्याचं रक्तात रूपांतर होते. नाही तर मळणी यंत्रासारखं भड 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 टाकलं पोट भरत असते, सकाळी पोट रिकाम होत असते पण त्याच्यातून काही रक्त मेद
कोणताच पदार्थ शरीराला पुष्टी देणारा तयार होत नाही. म्हणून जेवण करताना सावकाश जेवलं पाहिजे. पाणी पिताना घट घट पाणी नाही पिलं पाहिजे. मस्त दमाने एक एक घोट दमाने जर प्याला तर त्या पाण्याचा विकार होत नाही. उभ्यानं पाणी कधीच पिऊ नये, नाही तर मग सांधी दुखी येते. आयुर्वेद शास्त्र आहे त्याच्या. उभ्यानं पाणी पिणाऱ्या माणसाच्या सांधी दुखणार. प्यायचं प्या. उभ्यान कोण पितो? ज्याला जास्त घाई आहे, बसायची फुरसत नाही. आता उभ्यान पितो म्हणल्यावर पुन्हा उभ्यान काय काय करतो ते पाहून घ्या. विठ्ठल चालता बोलतो, उभ्यानं देवाचं असं करतो. एकाच हातात. पुन्हा अशा उभ्या येतील, त्याला वाटायचं देवाला मारतो का असं. बरं नाही केला त्याने, असा केला. इतकं असतं का पण? अरे देवालय मस्त मूर्ती आहेत, मंदिर आहे ते. भांबवलेल्या माणसाच्या मनाला शांती देण्यासाठी गावात साधू संतांनी आणि सुज्ञ मंडळीनं, साधू संतांनं सांगितलंय पण सुज्ञ मंडळीनं केलंय. इथं तुकाराम महाराजांनी येऊन मंदिर केलं नाही. इथं काहीतरी जाणकार मंडळी होती. त्यांनी व्यवस्थित मूर्ती कशी पाहिजे, मंदिराचा गाभारा किती पाहिजे, पुढं त्याला मंडप किती पाहिजे, त्याचं पुढं जागा किती पाहिजे, त्याला पायऱ्या किती उंच पाहिजेत, ह्या सगळा विचार करून त्यांनी त्या सुज्ञ मंडळीने गावामध्ये मंदिर निर्माण केले. आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. थमान पायरी चढली पाहिजे आणि संसाराचे खेटर बाहेर ठुले पाहिजे. खेटर म्हणजे काय? संसाराचे विचार, चर्चा, जी संसारामध्ये दुःखाला कारण आहे, ज्या चर्चा, जे विषय संसारात दुःख देते ते विषय पायरीवर चढलं की बिलकुल बंद. आत मंदिरामध्ये फक्त राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, देवाचं भजन नाही तर मौन. घंटी वाजवायची काय, मनातल्या मनात ध्यान करायचं करा, नाही तर नका करू, तेवढं माफ तुम्हाला. पण गलबला करण्याची ती जागा नाही. शांतता, समाधान, देवाचं नामस्मरण घरी होत नाही. म्हणून गावात मंदिरं केली आणि नामस्मरण करणाऱ्या पवित्र अंतकरणाच्या माणसाचं अंतकरण नामस्मरणानं, मी सांगणार आहे पुढं, पवित्र झालं, रान स्वच्छ झालं, पण पेरणी राहिली. तर त्याच्यात पेरणी करण्यासाठी सप्ताह आहे. 7 दिवस याच्यात काय पेरायचं, आपल्या अंतकरणात काय निर्माण होते. जर तुम्ही नाहीच पेरलं, एखाद्या माणसानं समजा जमीन नाही पेरली तर काय होणार आहे? हा शाबास, हे म्हणले काँक्रीट उगत आहे, ते कशाच्याच कामी नाही. हा झाला तर त्याने रोग होईल. ते पशुच्या कामी नाही, पक्ष्याच्या कामी नाही, मानवाच्या कामी नाही, दानवाच्या काम नाही. ते दान करायच्या लागी नाही, त्याच्यापासून काही कंपनी जाऊन काही प्रोडक्शन होतंय असं बी नाही. बरं त्याच्या काही तक्क्या उश्या केल्या तर ते जमायचं नाही. म्हणजे कोण्याच कामी नाही, टाकाऊ येते, तुच्छ आहे, घृणास्पद आहे, विकारी आहे. तसं आपल्या अंतकरणामध्ये जर आपण शुद्ध केलेल्या अंतकरणामध्ये जर बोध नाही झाला तर काय करील साबण नाही निर्मळ दिवार, काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. हे नाही निर्मळ त्याप्रमाणे तैसे चित्त शुद्ध
नाही तेथे बोध करील काही पहा. म्हणून काही काही गावात काही माणसं भेटत आहे म्हणजे महाराज आमच्या गावात मला कळत तसं सप्ताह झाला नाही पहा. आणि काही काही गावात आमच्या आज्या पंजापासून ते आजपर्यंत सप्ताह मोडलाच नाही. परंपरा असतात. कशाहून समजायचं? चित्तशुद्धीची माणसं असल्यावर सप्ताह होत असतो. चित्त शुद्ध करण्यासाठी गावात मंदिरं होत असते. चित्तशुद्धीसाठी अंतःकरण प्रसन्न होण्यासाठी घरापुढं तुळस लावावं लागते नाही का. शरीरात चांगलं बल येण्यासाठी गोठ्यात गाय बांधावं लागते नाही का. आणि सगळ्यानं सामोरं जाऊन एकमेकाला सहाय्य करून कोणावर कोणचा आरोप कोणावर कोणाचे अपकृत्य न करता बलाचा कशाचा वापर न करता सौजन्याने सुखाने जीवन जगायचं असेल. आपल्या आई वडिलाची वडीलधाऱ्या माणसाची सेवा करण्याची जर आपल्याला गरज वाटत असेल तर त्या गावात आवर्जून सप्ताह झालाच पाहिजे. विठ्ठल तुम्ही म्हणता यांनी काय फायदा आहे? यांनी कोण नाव घेते? सप्ताह केल्यानं भजन केल्यानं मंदिरं बांधल्यानं आपल्याला कोण काय वरून काय कलेक्टर आपल्याला म्हणतो का चांगलं झालं? मंत्री म्हणतो का की बरं झालं तुमच्या गावात सप्ताह चालू आहे? कोण म्हणतं? आपल्याबद्दल चांगलं कोणाला वाटतं? तयाचा हरीख वाटे देवा नारायणाचा योग आलाय. कसं कसं कळालं का? नारायणाचा योग आला. कोणाला हरिक वाटल नाही वाटल, कोणी निंदा करील, काय पडलं सप्त्यामध्ये पैसे द्या, पट्ट्या करा, मंडप लावा, जेवण करा, पंक्ती करा, काय निंदा बी करणारे काही लोक असतात. असं नाही की निंदा करणारे असतात, परंतु ते दुर्लक्षित केले पाहिजे. तो भाग तेवढा उपेक्षित केला पाहिजे. कारण तयाचा हरिक देवाला वाटतो ना. हरिक की मनुष्य देह दिला आणि यांनी भजनासाठी खर्च केला. पहा, आपली वाणी आपण ज्याला जितका आयुष्य मिळालं असेल, 50 वर्ष, 30 वर्ष, 10 वर्ष, कायला भाग्यानं त्याच्या 100 वर्ष, पण हिशोब असा आहे की आपल्या वैखरी वाणीतले किती शब्द आपण देवाचे वापरले, किती टक्के आयुष्यात, जाऊ द्या आयुष्यात, दिवसाच्या पोटात किती वापरले. बरं, बोलणं बंद आहे का? आणि बोलणं कोणाच्या सत्य नाही.
देवाची. ए तुझे सते धन्याची की जे मायबाप. कोणाची सत्ता आहे जगावर? धन्याची, मालकाची. त्याच्या सत्तेनं सूर्य चंद्र दिवस रात प्राण चलन वलन अंकुचन धावन प्रसरण झोप हे सगळं काही कारभार चालला तर सत्ता कोणाची? देवाची, ईश्वराची सत्ता आहे. त्याने आपल्याला चान्स द्याला, चान्स की जा मनुष्य देव देतो तुम्हाला. बऱ्याच दिवसाचा तुमचा पेंडिंग अर्ज होता, आज निकाली काढला, त्याला मनुष्य देव. काय काय दिलं? दिले इंद्रिये हात पाय का, दिले इंद्रिये हात पाय का, देह दिला नाही, काय साधन सामुग्री दिली पहा. आपल्याला आज त्याची किंमत नाही, डोळे गेल्यावर डोळ्याची किंमत आहे, असल्यावर ध्यानातच नाही. आपल्या पायाची काय किंमत आहे? गुडघे गेले तेव्हा पायाची किंमत कळते बर का. हात थरथर कापायला लागल्यावर असं वाटतं यांनी दान धर्म करायला पाहिजे होता, तेव्हा कळते किंमत. कान बैरे झाल्यावर माणसाला ऐकावं वाटत बर का, आणि कोणीच ऐकणारे नसल्यावर बोलावं वाटत. म्हातारे माणसं कोणी ऐकत का? लहान मुलाला 2 रुपये देऊन म्हणतात म्हण ना बाबा, पैसे देऊन बोलायला लावतात त्याला, आणि याचे पैसे सगळे घेतात पण याला बोल देत नाही. बाबाचे पैसे आहेत ना लेकरा बाळायला नातरुंडायला सुनायला, कोणाचे पैसे? बाबानं उदा मादा केला नाही म्हणून त्याचा पैसा कोणाला आहे? या पुढच्या पिढीला आहे. पण त्याला म्हणते तो हा पैसा घेऊ पण तुला बोलू देणार नाही. त्याची बोलती काय केली? बंद करून टाकली. बोल नका माझ्यात, बोल जाऊ नका, तुम्हाला काय समजत नाही. त्याला समजलं होतं म्हणून घर बांधलं, त्याला समजलं होतं म्हणून तुला 2-3 एकर रान सांभाळून ठेवलं, त्याला त्यांनी खंडात घातलं नाही, नाही का, ऋणात घातलं नाही, कर्जात घातलं नाही, तुला भीक मागायची टाइम येऊ दिली नाही, तुला शाळात घातलं, शिकवलं, त्याला आणि पुन्हा शिकल्यावर काय म्हणतो तो? तुम्हाला काय समजत नाही. म्हणजे त्याला कोणता मार्क द्याला सगळ्यांना? शेरा कोणता द्याला? बुद्धू आहेत तुम्ही, अक्कलहीन आहेत तुम्ही.
तुमचं काहीच काम नाही, टाकाऊ येत तुम्ही, उपेक्षित येत तुम्ही, घरात बसायच्या लागी नाही, तुमची रवानगी कोठ्यात पाहिजे नाही का? 4 पाहुणे रावणे येते तर आणि तुम्ही इथं बसता सोबत का जरा? अशा वयाचा माणूस खोलदा गाल गेलेला, खोल डोळे गे, आणि त्याचीच किंमत आहे पाहुण्या. कोणाचे कोण? तात्यासाहेबाचा नाव तू आहे. तात्यासाहेबाचं नाव कशाला घेतलं मग? त्याच्या नावाची किमतीवर नातरुंडाची सोयरी घे, आणि त्याला रवानगी आहे बाहेर, त्याला चहा नाही. तुम्हाला सांगतो ना ती घंटीची गोष्ट माहिती आहे तुम्हाला? बाबाची घंटी हरवली, बाबा तडफडून मेले, घंटीवर चहा होता त्याला. घंटी वाजली तर जेवण, ती ऑटोमॅटिक तसं कामच करून ठेवतं त्या चतुरबाईनं. बाबा रिकाम पण नाही, फक्त काय करायचं तुम्ही? बेल, ती बेलच नेऊन टाकली पोरायनं. मग आता हिचं काम होतं, बेल नाही वाजली तरी बी दुसरीकडे बेल घालायला गेल्यापेक्षा इकडे जाऊ, रिकामच बेल घालत गेलीच नाही, तडफडून ते मेलं. म्हणजे बेल कुठे, बेल कुठे, बेल कुठे? पोरग म्हणलं बाबा पप्पा तुमच्यासाठी सांभाळून ठेवली ही बेल. तुम्ही म्हातारे झाल्यावर जसं तुम्ही तुमच्या बापाला बेलचं काम लावलं, मी काय नवीन विकत आणू का? मी चांगली सांभाळून ठेवली. किती अवघड आहे ही संस्कृती. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, ही जे शिकवण वारकरी संप्रदायानं समाजाच्या कल्याणासाठी आणि सगळ्याच्या सेवेसाठी आणि सगळ्याला सुख देण्यासाठी जी करून ठेवली, आणि इंद्रिय दिले, बुद्धी दिली, पहा सगळ्या वस्तू अशा अनुकूल आहेत. कोणाला काही कळत नाही असं काही भाग नाही, फक्त ते वापरीत नाही चांगल्यासाठी. तुम्ही जरी नाही वापरलं हे शरीर, ठरविलं की चांगल्यासाठी नाही वापरायचं आपल्याला, तसंच ठेवायचं, ते तसं राहत नाही. त्याचा स्वभाव नाश आहे. शरीराचा कसा नाश आहे? स्वभाव. जसा आंबा आणला घरात ठेवला, फ्रीज मध्ये ठेवा, कशात ठेवा, काही दिवसाला तो काय होणार? सोडून जाणार. स्वभाव नाश. तसं शरीर जात अघवे, हे तो नाशिवंत स्वभावे, मुनी तू झुंजावे पंडू कुमार. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत हा येथील पसारा. सगळा पसारा कसा आहे? पसारा म्हणजे काय? पसरलेलं. जे पसरलेलं आहे त्याचं नाव पसारा आहे. हे सगळं पसरलेलं आहे. पिंड ब्रह्मांड, घर दार, जंगल, पहाड, नद्या, ह्या सगळ्या पसरलेल्या आहेत ना. पण पहिल्यासारखी नदी राहिली का? पात्र बदलली. पहिल्यासारखं जंगल राहिले का? गायरांना राहिले का? पहिली काढले काढले की नाही? हा, पहिल्यासारखे मोठाले बांधर राहिले का? आता दुर्बिणीतून पाहावं लागते खोल.
इथून इकडं याचं आहे आणि इथून तिकडं त्याचं आहे. दुर्बिणीतूनच दिसलं तर दिसलं. ऑनलाईन खुना ठुल्या नाही. चढ बदललं, मन बदलले, शरीर बदलले, आली या आकारा सर्वनाशी. सगळा या सृष्टीचा उत्पत्ती, स्थिती आणि नाश याचा स्वभाव. तुम्ही काही करा, फक्त याचा योग्य वापर जर नाही केला तर त्या माणसावर, त्या जीवावर असा दोष येऊ शकतो की तो दिलेलं हे सगळं भांडवल योग्य कामाला वापरलं नाही का वापरलं नाही, वापरलं नाही का योग्य कामाला वापरलं नाही. बोलण्यात वाणी शिनली, पाहण्यात डोळे थकले, ऐकून कान बहिरे झाले, चलून पाय थकून गेले, प्राण शिनले, मन थकलं, बोर झालं नाही का, कंटाळलं. तुम्ही जिम्मेदार आहेत. ईश्वरानं दिलेलं एवढं चांगलं जीवन जर जेणे तू जोडसी नारायण, या साधनानं आपल्याला परमात्मा प्राप्तीसाठी हे शरीर दिलेलं आहे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर धारे चिरा पडे. याच देही हाची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. आणि काय ज्ञान नाही देवानं. जरी तू या संसारात पडला, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. जरी अर्जुना तू या मृत्यू लोकाचे उफराटे, जरी तू जन्मला अशी अवचटे, तुझा जरी जन्म या दुःखरूपी प्रपंचात, उरफाट्या प्रपंचामध्ये जरी तो आज जन्मला, उरफाट्या म्हणजे जन्माल्यावर कसं सोयीचं जन्म तर उरफाट, हा खाली मुंडक वर पाय, उरफाटा जन्म आहे. जरी म्हणून तर उरफाटलेली सगळी, तरी तू काय कर, झडझडून वाहिला आणि ये भक्तीचे वाटे लाग, जेणे तू पावसी अव्यंग निजधाम माझे. तू इथं जरी जन्माला लागला असला, हे जग जरी तसं असलं, 3 गुणानं युक्त असलं, लोक भ्रमिष्ठ असले, कौरव तिकडं आरडायलेत, मारायलेत, उड्या मारायलेत, लुटायलेत, अन्याय करायलेत, आणि तू त्याच्यातच जन्मलेला आहेस, तरी तू झडझडून व्हायला नाही. याच्यातून तू काय होय, बाजूला होय. याच्या विचारात हे ज्या वाटानं चालले, जनतरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याशी त्याचे नाही, म्हणून मागे परतले मन, घालणीचे रान देखोनिया. घालणी म्हणजे डहारे, डहारे होते ना पाहिलं ना पावसाची, डहारे म्हणजे डेरे, दळदळ चुकूल त्याच्यात. वरून पाहायला गेलं तर असं दिसत होत काय धडधड जाता येईल याच्यावर. आणि एक पाऊल टाकला,
दुसरा टाकायचंच काम नाही. हो पाऊल त्या पावलाला घेऊन जातो आता खाली. जराशी जशी जशी तुम्ही त्याच्यातून वर निघायला ताकद लावली तसा माणूस शेंडी पसतो. आता काय नाही, पोराचं लग्न झालं की महाराज कामच झालं. पोराचं लग्न झालं की नातू राहतो तुला शिकवायला. कुठे पोराला घेऊन शाळा शिकवायला लागलं का. दाऱ्यात पाऊल टाकणं आणि मरेपर्यंत त्याच्या मागचा पिच्छा सोडित नाही काम. एक संपूस तर दुसरं उभं आहे, दुसरं एक नाही. एक काम संपूस तर 2-4 नंबराला लागत आहे. त्याच्यातलं कोणचं करावं काहीच कळत नाही. इतके काम आहेत, परमार्थ करायला वेळ नाही. वेळ नाही का मेळ नाही. तुम्ही कसं काय त्याला वेळ? मग तुम्हाला मेळ आहे. ज्याला मेळ बसला त्याला वेळ देता येतो आणि ज्याला मेळ बसला नाही त्याचा वेळ वाया जातो. म्हणून संतांनी सांगितलं की मागे झाले पाहू नका, पुढे जामिना हे तुका. म्हणून निदान बाबा हो काय करा आता. आता तरी पुढे सांगायचं काम नाही. नाही तर कुठं कुठं 2 घंटे कीर्तनाला असते आणि 1.5 तास भजनात घालते. महाराजाला काय उरते मग सांगा. म्हणून नाश करीत नाही ते, कामापुरतच सांगण्यात ते. तुम्ही काय फिकीर करू नका. आणि पुढं गेलं तर तुम्ही डोळस माणसं आहेत. तुम्ही एक ध्यानात धरी जा की कीर्तनाचा नाश भजन्या करायला का वाजिनार करायला का तो चिपळ्या घेऊन ते चोपदार असते ती बी करते पा. म्हणजे आपल्याला बसतं ऐकायचं ती नाचत मग ते सगळं चितकून करतात. इतकं हाकलून आणलेलं चित इथं बळच आणलेलं आहे. चितकून वरबडून संसारातून मंडपात बसविलं ते तिकडं उगाच येड्या वाकड्या उड्या मारत.
आणि ते इकून तिकून सुद्धा जागेवर आणलेलं चित्ती खात माकड तिथं. तसं कीर्तनात तसं केलं की सगळ्यांनी जाऊन विनंती केली पाहिजे, बाबा तू मग घंटा भर तू डान्स ठू चांगला, पण कीर्तनात आमची चित तिकडं नको नेऊ. तुम्हाला खोटं सांगत नाही, मंठ्यात मोठा सप्ताह झालता गेल्या वर्षी. ते तिकडचे उत्तर प्रदेश महाराज आलते आणि शर्मा महाराजाचं कीर्तन होतं. आणि अशी पब्लिक आलेली भक्कम 50,000 पब्लिक असं भजनीन ते सगळं. जेव्हा ते एक म्हातारा आला व तिकडचा आळंदीकडचा वयस्कर 80 वर्षाचा असून पण असा नाच नाचायचा, 2 चिपळ्या इना बांधलेला आणि जरसा इठल इठल ते थर नाचायचं, वाकडे तिकडे हात करायचं जरसं. ते फक्त संधी पाहायचा, फक्त त्याची शिस्तच की त्याचा डान्स यायचं संपलं तरी त्याचा अंग हालायचं. मी एक झटका होऊ दिला, जे उठलं म्हणलं तू जर आता हल्ला मोन झोल महाराज नाही, मी तुला गचांड्या देऊन याच्या मंडपाच्या बाहेर काढी. हा तुला ताकदीचा प्रयोग करीन, तुला युक्ती जमाना म्हणला. ते रडच त्यांनी महाराजाकडे तक्रार केली कीर्तनकार की बाबा. आणि ते महाराजाला काय कशात कोणी टाइमपास केला, त्याचे 2 तास गेले झालं बाबा. कोणी कुंकड अशी गुतले ना, म्हणजे तक्रार नसते. जसं लग्न असते त्याच्यात तिथं डीजे असतो, त्याच्यात काही गुतते. जे आगाव लेकरं असतात ना, ते इकडं मंडपात काही हे नाही दिलं ते नाही दिलं म्हणणार, ते तिकडंच गुतवायची. त्याच्यासाठी येऊन नाहीत ते. कोणी कुंकड आणि मोठा आवाज करायचा फुल गाणे हे त्याला, म्हणजे कोणाला मेळ नाही लावा. आणि लग्न लागलं की मग पहा तुम्ही तुमचं. हे सगळं व्यवस्था त्याच्यासाठी देते माणसं गुतवायला. तसं ते लागलं नाचायला. बोललो महाराजाकडे तक्रार केली, बाबा तुम्ही माझं कीर्तन तुम्ही कवा बी हे करता आणि ह्या माणसानं अमुक साधे कपडे आपले काय महाराजाचा वेश का काय, आळंदी छाप कपडे नाही काय नाही, साधे. तक्रार केल्याबरोबर महाराजांनी चौकशी केली संयोजकाला की हे पुढे बसलेला माणूस कोण. आता परिसरात माझा परिचय. ते म्हणले ते झोल महाराज ते वेदांती आहेत आणि ते तुमचं कीर्तन ऐकायला आलेले चिंतन, आणि त्यांनी सांगितलेला विक्षेप बंद करा. त्याला वाटलं आता काही म्हणायला जावं, तर माणूस प्रसिद्ध आहे, चांगला आहे, वक्ता आहे आणि आपला अपमान होईल. त्याला सांगितलं बाबा, त्यांनी सांगितलं तुला हात जोडतो, तू नुसता उभा राह खांब्यासारखा, मग ना नाही तर माझंच कीर्तन फेल करीन. त्याला केलं उभा. करायला पाहिजे तसं. एका ठिकाणी 2 चोपदार किती पाहिजेत कीर्तनात? एखादा पाहिजे. त्या गावाला 5 चोपदार होते. म्हणलं हे तर मुंगळ्यावर 2 जण 2 इकून अशी चिपळ्या घेऊन तिकून एक चिपळ्या घेऊन विठ्ठल म्हणले की ते नाचायचे. लोक हसायचे. आणि मी तानू अर्थ सांगायला लोक गपा तिकडे हसायचे. आणि म्हणलं आपलं तर येरी वाऱ्यावरच गेलं. मग परत कीर्तन झाल्यावर मला मिळाला. मी म्हणलं तुम्हाला हात जोडू का तुमचे हात बांधू? चोपदार चोपायला असतील का नाचायला असतील? तर मग त्या लोकांना चोपायला असतील. तुम्ही एक तर नीट खाली बसा. त्याला लय म्हातारी होती, त्याला लयच कस्तरी वाटलं. ते म्हणले मोठ्या मोठ्या कीर्तनात आमचं सत्कार हिडिओ कॅसिटी आहेत म्हणे आमच्या. म्हणलं असते ना त्या, इथे जमत नाही. सकाळच्याला लगेच ते म्हणले महाराजाची सकाळी चांगली हजेरी घेऊ. सकाळच्याला मी थांबला, तर मी राहतो मग कमाल. सकाळी म्हणले हाय रे महाराज. म्हणलं तुमच्यासाठी थांबलो. म्हणे मग चिपळ्यात म्हणे मोठमोठ्या सापत्यात तुकाराम महाराजांना चिपळ्या. म्हणलं तुकाराम महाराजांना चिपळ्या भाडाऱ्या डोंगरावर एकट्यानं वाजलेल्या. ते एकट्यानं वाजायचं काम आहे. म्हणलं इथं लोकात लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने. चला मला तुम्ही सांगा, संसारातलं आयुष्य गेलं काय काय महत्वाचं नाही, पण श्रवणाला बसली एकाग्र चित्तानं तुमचं कल्याण व्हावं, काहीतरी टच मिळावं, काहीतरी संतांच्या महावाक्याचा धक्का मिळावं, काहीतरी मार्गदर्शन व्हावं म्हणून आपण आलेलो. आपल्याला का ज्ञानेश्वऱ्या घरी नाहीत,
का हरिपाठाची पुस्तकं नाहीत का गाथे नाहीत वाचायला, पण त्याच्यातला अर्थबोध होत नाही, त्याचा अर्थ आपल्या जीवाला लागत नाही, आणि तसं आपलं जीवन, तशी नजर भेटत नाही आपल्याला. ही नजर मिळविण्यासाठी कीर्तनाला आहे. कीर्तन चांग होय अंग हरे रूप, तरी कीर्तनाचे निनटाचे नासिले व्यवसाय प्राय चित्ताचे, ते नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा निली, तीर्थे ठायावरुनी उठविली, यमलोकीची खुंटली राहटी आगवी. यमू मने काय यमावे, दमू मने कवना ते दमावे, आणि तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदाची नाही. औषधाला दोष नाही राहिला या लोकांचा, तर तीर्थाला, तुम्हाला कीर्तनाला आल्यावर तीर्थाला जायचं काम नाही. भ्रमीभूत काया होतसे कीर्तनी, भ्रमीभूत काया होतसे कीर्तनी, भ्रमीभूत काया होतसे कीर्तनी, भ्रमीभूत काया होतसे कीर्तनी. भाग्य करी याच्यात काही नवल नाही. हे जग ब्रह्मरूप होतं, देह ब्रह्मरूप आहे असं लक्षात येतं. ही महिमा कीर्तनाची आहे, कोणताच भेद राहत नाही. जीव जीवाचा भेद, आपल्याला जीव वाटतेत ना अनेक, तो पण भेद राहत नाही. जीवाचा जडाचा भेद राहत नाही, जीवाचा देवाचा भेद राहत नाही, देवाचा जडाचा भेद राहत नाही. कोणताच भेद आपल्या चित्तात खरा वाटत नाही. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. इतकी महिमा कीर्तनादी, आणि कीर्तनाचा अभंग सोडून जर तुमच्यात काही रंजक कथा, विनोद, दृष्टांत, रमिण्याच्या जर तुम्हाला 2 तासात जर ह्या गोष्टी सांगितल्या की ज्या तुम्हाला रोज आंबट झालेल्या आहेत, पाड झालेल्या आहेत, त्याचा काही उपयोग नाही उद्धारासाठी, त्याच गोष्टी जर महाराजांना कीर्तनात सांगितल्या तर तुकाराम महाराजाच्या गादीशी त्यांनी द्रोह केला. राजद्रोह जसा असतो तसा संताच्या गादीचा द्रोह केला. त्याला या कीर्तनाची जागा, त्याला हे व्यासपीठ द्यायला नाही पाहिजे. त्याचं व्यासपीठ एखादं स्टेज करा, विनोदाचार्य म्हणून त्याचं स्पेशल तिथं विनोदच ठेवा. टीव्ही देते विनोद, हास्य जत्रा नाही. कीर्तनात काय हौस पुरवायची का? अरे कीर्तनात उलगडा झाला पाहिजे, भेद गेला पाहिजे, दुःख गेलं पाहिजे. याच्यासाठी मनुष्य देह ईश्वराना ज्यांना ज्यांना द्याला मी नमस्कार करतो. तुम्हाला तुम्ही म्हणता महाराज आमचं काय खरंय, तुम्ही संसाराला तुच्छ समजलं 2 तासासाठी, आणि साधू संताच्या कीर्तनाला ऐकण्यासाठी ज्या पुण्याने आला, पाप असतं तर तिकडच बसला असता. त्या पुण्यानं तुम्हाला घरी बसू दिलं नाही, त्या पुण्याला माझा नमस्कार आहे. विठ्ठल निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्या लाही जे पाठोवाटी,
तय होय भेटी हरिप्रियाची बहुत सुकृताची जोडी म्हणून त्याचे मुखी हरी बैठा हो त्याचे मुखी हरी बैठा बैठा होय अनंत जन्माचे सुकृत पदरी. हे पदर आहे ना अंतकरणाचं पात्र. अनंत जन्माचं सुकृत. सुकृत म्हणजे शब्द माहिती आहे, सुकृताची जोडी. सुकृत सु म्हणजे चांगलं आणि कृत्य म्हणजे कर्म. ज्याचं काही चांगलं कर्म अनंत जन्माचं सुकृत ज्याच्या पदरात असल त्याचे पाये इकडे येते. ज्याचं कुकर्म असल कुकृत्य असल त्याचे पाये दुसरीकडे जाते. म्हणले इतके लोक आहेत पण कमीच आले. पात्रता नाही. आणि पात्रता जर म्हणले इतक्या लेकराची काय पात्रता आहे आपल्याला काय माहिती. पूर्वजन्मीचा त्याचा ठेवा जर उदयाला आलेला असला म्हणून तर हे लेकर गपचिप का बसले. कळण्याची आकलन शक्ती कमी असू द्या, निर्णय घेण्याची बुद्धीची क्षमता कमी असू द्या, पण त्यांच्या अंतकरणातला अनंत जन्माचं पुण्य सगळ्याच्या ते घरी बसू देत नाही, ते इथं आणतंय. आणि पाप असलं ना तर इथं बसल्या बसल्या दुसराच विचार करतोय. कळून देत नाही ते काहीतरी विक्षिप्त मन होतंय. हे पापाचा परिणाम आहे. पुण्याचा परिणाम एकच आहे. कैमी उद्धार पावे बंधन आहे जीवाला. पापानं संसारात लोटलं दुःखाच्या प्रतिकूल असलेल्या गोष्टीकडे मन का जातं. वाईट गोष्ट आहे पण मनाला आवडते कशामुळं. परिणाम वाईट आहे तिचा पण आवडते का म्हणून पाप आहे. आणि त्यातली त्यात अनुकूल गोष्ट आहे संसारातलीच अनुकूल गोष्ट आहे. का आवडते. सकाम पुण्य. सकाम पुण्यानं बरी गोष्ट आवडते आणि सकाम पापानं वाईट गोष्ट आवडते. आणि माणसाच्या मनामध्ये काही पाप पुण्य तर आहेतच. कोणाच्यात पाप जास्त असेल कोणात पुण्य जास्त असेल, नाही तर दोन्हीत निम्म निम्म असेल. पण पापन पुण्याचा संचय तर चित्तात आहेच. अनंत जन्माचं ते कर्म आहेच ते. पण
या देहात त्याच्या उजळलं त्याला आणि तो म्हणला की कोण्या वाटानं गेलं, पापाच्या वाटानं गेलं तर पशु पक्ष्याचा जन्म आहे आणि पुण्याच्या वाटानं गेलं तर स्वर्गातला जन्म आहे. स्वर्ग लोक आहे पण जव पुण्याची पावटी सरे सवेच इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुन्हा जर खाली यावं लागल तर मग पुण्याची बी वाट नग आणि पापाची तर नकोच नको. कोणची वाट? अंतःकरण शुद्ध करण्याची वाट फक्त देवाचं नाम आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आणि कामे काम नाही आता, आणि कामे काम नाही आता, कोणची वाट? कर्माची वाट. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्य कर्म. पूर्व पक्षानं सांगितलं की कर्माच्या वाटानं जर गेली तर एक कर्म पाप होऊ देत नाही आणि प्रायश्चित्य कर्म झालेलं पाप नष्ट करतंय आणि काम्य कर्म पुण्य जर केलं तर त्याचा भोग घेऊ नका. मग तुमची पाठी रिकामी राहती आणि मग मोक्ष तुम्हाला भेटन. कर्मकांडी कर्म सिद्धांत असं सांगतो. पण काय कर्म करा त्रिपुटी कायम राहती, कर्ता कर्म क्रिया. आणि द्वैत जर कायम राहिलं तर मोक्ष नाही. आणि द्वैत प्रतिपादक सांगणारे जे शास्त्र आहेत हे, म्हणून त्या वाटा काय केल्या? मोडून टाकल्या. कर्माची वाट सूक्ष्म वाट आहे, खूप सूक्ष्म आहे. कुणकड पाय करून झोपाव पा, घर कुंकड तोंड करून असं. आता काय करावं? आता अशी गली म्हणल्यावर कसं इकडं तोंड होणार का नाही? नाही म्हणली तुमचं इकडं तोंड आहे त्याच्यानं तुम्हाला 10 बरकाता नाही पालथा दांडा. घर काय करीन त्याला? तोंडावर गेंडावर काय नाही. पण कर्मकांडी लोकाला इकडून देवघर पाहिजे, इकडून तुळशींद्रावण पाहिजे, इकडून फलाना पाहिजे. अरे कळायला अक्कल लागते. दगड इटा कुंकडच्या कुंकड ठुल्यान काय फरक नाही पडत. आता तर नवीनच टीव्ही शास्त्र आहे. घरच्या वस्तू कुंकड कशा ठुल्या, टीव्ही इकून पाहिजे, फोटो तिकून पाहिजे, त्या घरातल्याच. पण ह्या साईडला ते, त्या साईडला ते. मग तुम्हाला लय बरकाता येईल. हे लोक लगेच त्याचं घेतात, त्याचाच कॉल करतात, त्याला पैसे पाठवतात. मग ते मग तुमचं घर किती बाय किती, ह्या खोलीत असं करा त्या, आणि लगेच त्याचे काही शिकिलेले रागवायचे. आम्हाला खूप फायदा झाला. लागले लोक हे मेंढर त्याच्या मागे. काय काय तर आत्मज्योती नजर नाही आती. बसा 500 रुपये द्या, वर्गात बसा, ध्यान करा. आता ध्यान करा काय? संसार ध्यानात येतो. योग याग विधी ध्यान धरा. येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी, दंभ धर्म त्याच्या नादीत लागू नका. मग काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाचं नामस्मरण केलं की अंतःकरण शुद्ध होते.
तुम्ही म्हणले महाराज अंतकरण शुद्ध झालं, कसं ओळखाव? कसं ओळखाव? तुम्हाला त्याची परीक्षा सांगतो. नावडे जन धन त्याला आई आवडत नाही आणि वडील आवडत नाही. म्हणले महाराज आताच म्हणले आई वडिलाची सेवा करावं. आणि कस काय देवाच्या नादी लागल्यावर आई वडील? अरे जे आई वडील परमार्थाला आडवे येते ते न आवडी, मग त्याला काढून द्यायचे का आश्रमामध्ये एखाद्या? ते राहू द्या घरी. फक्त आवडीचा विषय नाही, गरजेचा आहे ना, गरजेचा विषय. धन न आवडे जन, लोक आवडत नाही. आवडीचा विषय का नाही? त्याचे विषय वेगळे आहेत म्हणून. म्हणले मग तुमच्या कीर्तनाला लोक कसे पाहिजे? तुम्हाला कसे काय आवडते? अरे त्याला वाटावर आणण्यासाठी आवडते, त्याच्या वाटावर आम्हाला जाण्यासाठी ते लोक आम्हाला आवडत नाही. पा त्याच्या माग जा का आपल्या माग त्याला? संतानं त्याच्या माग जावं का? नाही, ते तर काय मनोमार्ग गेला. त्याचा तर मार्ग काय, कुठून निघला आणि कुठं पावसाला त्याचा मिळत नाही. म्हणून संताच्या येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही केला राज्यभार. आता सगळ्यात सांगा, तुम्हाला ध्यान करणं सोपं आहे का जप करणं सोपं आहे का दान करणं सोपं आहे का तीर्थाला फिरणं सोपं आहे का योग साधना करणं सोपं आहे का पुण्य करणं सोपं आहे का ऐकायला बसणं सोपं आहे? ऐकायला बसणं सोपं आहे. काय याच्यात काय खर्च झाला? किती मीटर जळालं तुमचं? काय खर्च झाला का? पण कसे आले इकडं? अंतकरण शुद्ध तुम्ही कवा ना कवा देवाचं नाव निष्काम बुद्धीनं घेतलं असेल नक्की, त्याच्यामुळे ऐकायला यावं लागलं. अहो अर्जुनानं गीता का ऐकली? त्याचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणत होता. त्याच्या नामस्मरणाच्या पुण्यानं द्वारकेचा राणा पांडवा घरी उपदेश करण्यासाठी ऋणी झाला देव. त्याचे घोडे धुतले, रथ चालविला का तर त्याचं नावच एवढं घेतलं. एकदाच नाव घेती बाई धडक छाप. सक्रातीला काही तर घ्या ना आयण्याचं, काय नाही उगाच साधारण साडी आणते तर आयना कशाला घ्यायचं? एका नावासाठी ह्यो जीवनभर गुंततो. अनंत देवाचं नाव घेतल्यावर तो ऋणी होतो. असा अर्जुनाचा देव ऋणी झाला. घरदार सोडून कुरुक्षेत्रावर त्याची सेवा करून त्याला ज्ञान सांगितलं. आपणची देव तितकं पुण्य लागते. तुम्हाला ऐकायचा चान्स काऊन? तुकाराम महाराजांचा अभंग ऐकाव का वाटला? फुकट वाटत नाही. पुण्य नामस्मरणाचा अंतःकरण शुद्ध झालं. मग ज्याचं झालं नाही त्यांनी उगाच तिकडं जीवनाचा नाश करू नका. काय करा? सतेरांच्या पाया माझे
कोणाला तुम्हाला नाही बरं का. तुमचं चित्त शुद्ध होऊन ऐकायला आलात तुम्ही. तुम्हाला काही दंडवत घालत. जे इथं आले नाही त्याचं चित्त अमंगल आहे. अमंगल चित्त असल्यामुळं संसारातून निघू वाटाना. त्याला हात जोडला. दंडवत. दंडवत म्हणजे काठी दंड लाकडाचा खाली पडल्यावर जसा अंग चोरीत नाही, पडता पडता पडतो का बंधा पडतो, लाकडाची काठी बंदी पडते. तसे तुकाराम महाराज ज्याला मनुष्य देह आहे पण फक्त चित्त शुद्ध नाही, त्याच्या दंडवत घालून पाया पडायले. तुमचं कल्याण आहे. तुम्हाला दुःखाचा लेश होऊ शकत नाही. फक्त त्याला कारण तुमचं चित्त शुद्ध नाही. म्हणून तुम्ही तुमचं काय करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. आता चित्त शुद्ध करायचं तर शास्त्रात बरीच उपाय, पण सगळ्यात सोपा उपाय ईश्वराचं नामस्मरण. पापे अनंत कोटी गेले त्याचे, तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपथा हरी. पहा, साधन सांगितलं नाम. त्या साधन नामानं काय झालं, अंतकरणातलं पाप भस्म झालं. भस्म काहीच राहिलं नाही. आता पाप ज्याचं अंतकरणातलं गेलं, पुण्य राहिलं का नाही. मग पुण्य राहिलं म्हणजे सकाम पुण्य नाही राहिलं. ते राहिलं तर निष्काम पुण्यच राहिलं. आणि निष्काम पुण्य इकडं आणते. आणि भजनानं निष्काम पुण्य होतं. समजा तुम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या नामाचा एकांतात लोकांतात कुठं बी मनातल्या मनात उगाच देवाचं नाव घेतलं, त्याच्या मागं काही लावायचं नाही. माझ्या पोराचं बरं होऊ दे, ते काहीच नाही. मला माल होऊ दे, उतार चांगला येऊ दे, ते काहीच म्हणायचंच नाही. फक्त निष्काम रामकृष्ण हरी. तुम्ही जर एकदा म्हणलं ना तर कोटी कोटी यज्ञ. नित्यजाचा नेम एक हरिनाम जपता घडे. इतकं निष्काम पुण्याच्या त्या नामाच्या पुण्याची पावर आहे. आणि ते पुण्य तुम्हाला घरी बसू देत नाही. कुठं आणत, संताच्या पुढं आणत, श्रवणात आणत. श्रवणात आणल्यावर चित्त शुद्ध झालं. ज्या माणसाचं त्याला कीर्तन आवडत नाही, त्याला कीर्तन कळतं. आणि चित्त शुद्ध आहे पण मन विक्षिप्त आहे. जागेवर चित्त नाही. ते मन शुद्ध आहे, भाव त्याचा पाप नाही पण विक्षेपण आहे. किती वाजले, आपल्याला सकाळी काम आहे, फला नाही. आता काय झालं, इथं बसून शुद्ध मनाचा माणूस आहे पण चित्ताची चंचलता झाली. आता चंचलता झाली तर कशामुळे झाली तुम्हाला सांगतो. एक काम नाही ध्यानात, अनेक काम आहे. हे कर ते कर ते कर ते कर. आणि सगळे जरी कामं केले कोणचे बी प्रपंचातले, हे अनेक जन्मापासून अनेक लोक करीतच यायले. तुम्ही आम्ही करायलो काही नवल नाही. पण इतके काम करून शेवटी त्याला दुःख आहे. कारण कामच अपूर्ण आहेत. ते पूर्ण आहेत का, अपूर्ण. आणि देवाचं नाव कसं आहे, पूर्ण आहे. देव कसा आहे, पूर्ण आहे. आणि पूर्ण असलेल्या देवाचं नाव आपण घेतलं तर तो सुद्धा देवाला मागायचंच काम नाही. माझे मनोरथ पूर्ण करी देवा, केशवा, माधवा, नारायणा. काय मनोरथ आहे, त्याच्यासाठी चित्त स्थिर पाहिजे. एक तर शुद्ध पाहिजे आणि पुन्हा कसं पाहिजे, स्थिर पाहिजे. स्थिर जर नसेल ना काम होणार नाही. विठ्ठल मग ते आपल्याला करावं लागते, ते आपोआप होत नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे
जड लागला, गाडीला काय लागला, आता गिअर बदला. पहिलं झालं देवाचं नाव, मन शुद्ध झालं, येऊन बसले तुम्ही. पण महाराज म्हणले आता चित्त एकविध करा आणि त्या एकविध चित्ताला काम देवाचे चिंतन करायला लावा. बस एकविध कसं करायचं तुम्हाला सांगतो. डोंबऱ्याचा खेळ होता आणि ती डोंबऱ्याची बाई पायात पैंजण घालून डोक्यावर पाण्याची परात, हंडा नाही परात अशी पूर्ण पाण्याने भरलेली, हातात बांबू आणि तारावून चालली अशी. पलीकडच्या कडेपर्यंत जाऊस तर पाण्याचा एक थेंब जर खाली पडला तर तिचा नवरा म्हणला तलवारीनं तो डोकं उडवी. आणि ती लागली मग तारावर. तिची प्रॅक्टिसच, तिचे डोळे उघडे, ती लोकांकडे पाहू लागली, हसू बी लागली आणि चलू बी लागली. पलीकडच्या कडीला गेल्यावर लोकांना टाळ्या वाजल्या. काय भाई थेंब पडू द्याला नाही बाई. मग तिला विचारलं की लोक हसले का नाही, तुला टाळ्या वाजविल्या का नाही, लोक उभे राहून तू कौतुक केलं का नाही, तू चालू लागली तेव्हा. ती म्हणली मला काही दिसलं नाही, मला काही ऐकू नाही आलं. सांगा ती बैरी होती का, तिने डोळे लावलेले होते का, काय नाही. उघडे डोळे, उघडे कान, जागी होती ती, झोपलेली नव्हती. चलणं चालू होतं पण तिचं सगळं एकवीस चित्त कुठं होतं की थेंब पाळला की मुंडकं उडालं. एक चित्त झालेलं होतं तिचं. तसं काही सोडू नका, मुलं बाळ घर आसोनी संसारी, काही सोडायचं काम नाही. पण चित्त गोविंदावरी, देवाचं ध्यान पाहिजे. शरीर संसारात राहू दे ना, ते संसाराच्या लागी आहे. आणि संसाराचं लागी म्हणजे याला टाकून जंगलात जरी नेलं तर भूक लागणार का नाही. तुका म्हणे संन्यासी, दोन प्रहारा तोंडवासी. भूक लागणार, संन्यासी झाला मग काय झालं, माय भिक्षा कस काय आला. ते म्हणलं भूक तर लागतीच नव्ह, संन्यासी झाला, लेकरं बाळ सोडले, मग पोट सोडलं का. मग पोट सोडून तुम्हाला कुठं जाता येतं. मग पोट सोडून जर जाता येत नाही तर घर सोडून कशाला जाता. लेकरं बाळानं काय केलं तुम्हाला, बायका पोरानं काय केलं, शेतीन काय केलं, गरिबीन काय केलं. गरिबी काय करीत नाही. मला तुम्ही सांगा, आई वडील नाहीत हो जनाबाईला, तिला जमलं काम, 14 लोकांचं काम करून तिला परमात्मा तिच्या घरचे काम करू लागायचा. तिला किती किती प्रसन्न, तिच्यावर विचार करणं. तुमच्यासारखीच बाई ती. इतकं तुकाराम महाराजाचा वैभव सगळं लोकांना लुटून नेलं हो, पैसे बुडविले. दुष्काळात बाईल कर्कशा होती, भजनाला विरोध करणारी होती, काळ्या तुझी रंडकी हो म्हणत होती. इतकी भजनाला आडवी येणारी बाई. पण तुकाराम महाराजाचा परमार्थ तुकाराम महाराजानं त्याला सोडून न देता आनंदाचे डोही, आनंद तरंग जमत का नाही. इतकी गरिबी असून जर त्याला जमलं. केळीवर नारळी, केळी म्हणजे कळालं का, कपराची, नारळी म्हणजे नरुटी, पाणी प्यायला गिलास वाटी फुलपात्र काही नाही. केळीवर नारळी, घर चंद्रमुळी, चंद्र दिसायचा. इतकं गरिबी त्याच्या जवळ. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या, पाण्यात कन्या, कन्यात पाणी नाही. कन्यात पाणी म्हणजे घट झाल्या कन्या, आणि पाण्यात कन्या म्हणजे जास्त पाणी कमी कन्या. आणि इतकी परिस्थिती तुकाराम महाराज, तरी सुद्धा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे तुम्ही नका चरफडू. काय जीवन आहे परमार्थातलं. एक लक्ष होतं परमात्म्याकड.
काम झालं त्याचं, आनंदी जीवन जगले, लोकांना उपदेश केला, विना तक्रार परमार्थ करता येतो म्हणून काहीच कोणी तक्रार करायची नाही. बायकोच अशी आहे, पोरगत तसं आहे, नवराचा असा आहे, शेजारीच असे, जमीनच हलकी आहे, कोरडवाहूचे, लोक विचारितच नाही, हलक्याच जातीचे, बहीणच नाही, भाऊच नाही, नवरा टिकला नाही, बायकोच मेली, काहीच करायचं नाही. बिलकुल परमार्थात ते संसाराला लागतील बैल. ते बैल कशाला लागते? नवरा बायको बैल कशाला लागते? संसाराचा गाडा वाढायला. परमार्थाला तो मन लागत. एक वीज जर तो मन झालं, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. इतकं काम आपल्याला जिम्मेदारी आहे आणि तितकं काम ज्याला जमलं बाबा, त्यात एक असलेल्या शुद्ध असलेल्या चित्तामध्ये देवाचं चिंतन करा. प्रश्न असा आहे की देवाचे लक्षण स्वरूप आहेत दोन. एक तटस्थ लक्षणा आणि एक हे स्वरूप लक्षणा. तटस्थ लक्षणा म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवर. पंढरपूरला जी तटस्थ आहेत ना, ती तटस्थ लक्षण आहे, मूर्ती आहे ती. आणि स्वरूप लक्षणा कोणची आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला काष्टीये पाषाणीये चौकड भरलेला देवे नुसत्या मंदिरापुरता नाही. सप्तही पाताळे भरून पहा. आदी मधी आणि अंती. आदी मध्य अंती अवघा हरी एक, एकची अनेक एक हरी. लक्षण सांगितलंय देवाचं. आधी बी देव, मधी देव आणि नंतर बी देव. कोणाच्या आधी? जरा डोकं लाव, मी सांगितलं विचार करू. कोणाच्या आधी? ह्या जगाच्या आधी. ह्या पिंड मिळण्याच्या अगोदर बी आधी बी देव, आणि हा पिंड मिळाला तर याच्या मधी बी देव, आणि ह्यो पिंड पाळला तरी बी देव. देव कवा नाही. सगळ्याच्या आधी, सगळ्याच्या मधी, सगळ्याच्या नंतर. सगळ्या पदार्थाच्या आधी बी आहे, मधी बी आहे आणि नंतर. आता मग लक्षात घ्या तुम्ही, हे शरीर जे आता आपल्याला देवाचं चिंतन सांगितलं ना या चरणात, करोनिया मन एकविध हित ते करावे देवाचे. संसाराचं चिंतन केलं, राजा केलं चिंतन राजाचं. सिकंदर राजा आहे का काय? त्याचा घोडा आहे का, हत्ती आहे, रथ आहे का? कुठं गेला? मातीत मिसळला. गंध राजा होता, फुफुटा होता त्याचा. आता राहिला का तो? म्हणजे नष्ट झाला. बरं, राजा होण्याच्या अगोदर राजेपणा होता का? नाही. आता राहिला नाही, आणि तवा होता तरी दुःखीच होता. तो देव एक काय? दुःख म्हणल्यावर आता देव बघा कसा आहे. हे पिंड मिळण्याच्या अगोदर, तयार होण्याच्या अगोदर जाणणारा जो जीव आहे तो कसा आहे सांगतो. गाढ झोपीमध्ये आपल्या बरोबर शरीर असते का? नाही. मन असतं का? इंद्रिय असतेत का? झोपलेल्या माणसाच्या पुढं काही चित्र नेले तर दिसतं का? बरं, विचार चालू आहेत का आतमध्ये? लॉक झालं, ते बंद. मन लीन झालं, इंद्रिय बंद झाले, शरीराचा आणि त्याचा संबंध तुटला जीवाचा. आणि संबंध तुटल्यामुळं काय झालं?
आनंद झाला झोपीमध्ये. म्हणून झोपीत जे सुख आहे ना ते कशामुळे? ह्या जगाचा संबंध तुटला, पिंडाचा तुटला, जातीचा तुटला, पाप पुण्याचा तुटला, सुख दुःखाचा तुटला, प्राणाचा तुटला, येणा जाण्याचा तुटला, सगळ्या पिंड ब्रह्मांडाचा संबंध तुटला झोपीत जीवाचा. आनंद, किती आनंद आहे तो, मस्त आहे तू का? इतका आनंद आहे. आणि तो कोणाचा आहे? तिथं कोण आहे दुसरं? देवच आहे. आणि तोच देव मी आहे. को देवा हा यो मन साक्षी. पा देवच म्हणले मी सर्वांच्या हृदय देशी, किंवा जीव अवघे देव. सगळे जीव कोण आहेत? मम वंशो जीव लोके. जीव भूत जे जे भेटे भूत, ते ते मानी जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जान माझा. देव म्हणलं की ज्ञान, देव म्हणलं की काय? कळणं. सोपी गोष्ट सांगतो आता. देवाची ओळख कशी करायची? देव म्हणजे कळणं का न कळणं? कळणं. अज्ञान म्हणजे कळणं का न कळणं? अज्ञान म्हणजे न कळणं. अग्नी म्हणजे पोळणं का काय? अग्नी म्हणलं की पोळणं, वारं म्हणलं की पळणं, शरीर म्हणलं की जळणं, मन म्हणलं की मळणं, आणि देव म्हणलं की कळणं. हिशोब इतका ध्यानात ठेवा. मग जिथं जिथं कळणं त्यो त्यो देवाचा अंश आहे. पहा, मग इथं कळणं नाही का? आता इथं कळायला का नाही सगळ्यांना? मग तो देवाचा अंश का नाही कळणं? आणि कोणाला कळायले? तुम्हाला सांग, ऐकू आली का नाही? आणि काय वाजली? कळाली का नाही? कोणाला कळाली? म्हणजे तुम्हाला कळाली. मग कळणं तुम्हाला सोडू नये का? कळणंच तुम्ही. हा, ऐकीनं कानाचं आहे, वाजणं टाळीचं आहे, आणि कळणं तुमचं आहे. बरोबर आहे? मग कळणं तुमचं, ऐकू येणं कानाचं, वाजणं टाळीचं, दिसणं रूपाचं, पाहणं डोळ्याचं, कळणं तुमचं. वास फुलाचा, घेणं नाकाचं, कळणं तुमचं. चव पदार्थाची, घेणं जिभीचं, कळणं तुमचं. नरम पदार्थ कळणं कातड्याचं, त्वचेचं, संबंध कातडीचा, आणि कळणं तुमचं. मग काही बदलन इकडं, शब्द रूप रस गंध इकडं काही बदलन, त्याची साधनं बदलते, पण कळणारा बदलला का? मी बदलला का कळणार? आपलं कळणं बदललं का? मग आपलं कळणं बदलत नाही. गाढ झोपीत मन नाही, डोळे नाही, जग नाही. कळणं आपण म्हणतो ना, सुखानं झोपलो होतो आणि मला काहीच कळत नव्हतं, हे कळूनच म्हणायला का नाही कळू? मग कळणं आहेच ना. मग जग नाही तरी कळणं तुम्हीच, आणि जगासंग आता व्यवहार व्हायला तरी कळणं तुमचंच. आणि देह पळला तरी कळणं संपत नाही. शरीर जळत, मन खोटं ठरतं, आणि कळणं उरतं. उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. देव पहावया गेलो. आता कळणे धागा धरा देवाचा. यत्र यत्र चेतनत्व, तत्र तत्र देवत्व. जे जे कळणं आहे ते ते देव रूप आहे. जसं गोडी म्हणलं की कशात जाऊ द्या, कोण्या पदार्थात कोण आहे? साखर नाही तर गुळ. जशी गुळ म्हणजे गोडी, तसं कळणं म्हणजे परमात्मा मी. देवाचं लक्षण पाहत पाहत धुंडीत धुंडीत गेलो तर ते कळणं कोणाकडे आलं? आपल्याकडं आलं. मग आपण देव असून आपल्याला असं ऐकायला नाही मिळालं. का नाही मिळालं? पाप पदरात होतं म्हणून तिकडच झोपला. बर पुण्य घेऊन आले तर सांगणारा सुधीवर नव्हता. सांगणाऱ्याच्या डोक्यात दुसरं काही होतं, त्याने दुसरंच बळ दिलं.
त्याच्यामुळं आमचं असलेलं जे देवपण आहे तो हरपाला त्याच्या सांगण्यात. पण योग असा आला, जे आहे ते कळण्याचा योग आला आणि ते तुम्ही घ्या. एवढा उपदेश महाराजांनी सांगितला. शहाण्याला अधिक सांगणे नाही. शहाण्या आता इतकं स्पष्ट करून दिलं तुमचं देवत्व. तुम्ही फक्त त्याच्यासाठी चित्त कसं करावं लागत, सूक्ष्म करावं लागत. अहो अर्जुनाला सांगितलं पाहायचंय खाली आणि माशाचा डोळा हाणायचाय वर. पहा काय अर्जुन येईन, काय कला आहे ती. तसं पाहायचंय जीवाकड आणि ध्यानात आणायचंय देव. मग त्या देवाचं त्या माशाचं प्रतिबिंब होतं का नाही पाण्यात. मग पाहिलं प्रतिबिंबाकड आणि बाण मारला त्या माशाकड, त्याला म्हणावं अर्जुन. तसं अंतकरणाच्या पात्रातल्या जीवाकड पाहायचं आणि लक्षात घ्यायचा निर्णय की तो परमात्मा मी आहे. तत्त्वम असे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव. असा हिशोब लागला त्याला. त्याला म्हणावं अर्जुनाची नजर त्यांनी जिंकला. मासा त्यांनी पण जिंकला. आणि इतका पण आहे आपल्या जवळ की मी कोण आहे. मी मांस नाही, मी शरीर नाही, मी बाई नाही, मी मरणारा नाही, मी पाप पुण्याचा करता नाही, मी केवळ कळणं आहे, ज्ञान आहे. ज्ञान देव तू कैवल्यम. म्हणून लोपले ज्ञान जगी. काय लोपलं. हसू सुरू आहे, रमीनं सुरू आहे, रंजीनं सुरू आहे, कळून देणं बंद आहे. लोपलं ते आपला परमात्म स्वरूप असताना जे ज्ञानेश्वरीत लिहिलंय, जे अभंगात लिहिलंय, जे संतांनी सांगितलंय आपला भ्रम घालविण्यासाठी, ते कोणीच सांगायला तयार नाही. उगा काहीतरी सासू सुनाच्या गप्पा सांगून आपलं आणही ते. म्हणून काय करा, तुका म्हणला तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, कामने हित किंवा लाभ. लाभ म्हणलं तरी वाया नाही. व्यापारात काय व्हायला पाहिजे, लाभ. आणि समजून घेण्यात काहीतरी हित कळालं पाहिजे, नाही का. आत्मलाभासारखे गोमटे जो काहीच न देखे, म्हणून भोगे विषेखे हरिके जेना. हित काय. आपण देहाला जर मी म्हणलो ना, मरण पक्का अंगावर आहे. कर्माला जर मी म्हणलो तर फिरणं कायम आपल्या अंगावर आहे. वासनेला जर आपलं म्हणलो की जन्म अनंत घ्यावा लागते. आणि देवाला जर मी आपला आहे असं कळून जर ठरविलं, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, त्याची सरली कोणाची कोणाची. असं ज्यांनी पक्क अंतःकरण देवाच्या नामानं शुद्ध केलं, ऐकायला बसला, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवार. मग आता आम्ही देव, तुम्ही हे, आम्ही देव तुम्ही देव. मग मध्ये भेव कशाची. आता काय भेव राहिलं. म्हणले नाही नाही भेलच पाहिजे. अरे भेवच नाही राहिलं. देव स्वरूप आपण म्हणल्यानंतर भेवच गेलं. मग जन्म मरणाचं बी भय गेलं, कर्माचं बी भय गेलं. नाही भय चिंता तुका म्हणे, बळीयाचा अंग
संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे ते ब्रह्मस्वरूप मीच हे असा जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ज्याला अंतःकरणात झालं त्याच्यासारखा भाग्यवान त्याच्यासारखा लाभ मनुष्य देहात आणि इतक्याच लाभासाठी मनुष्य देह दिलेला आहे बरं का. आणि काही अवघड नाही. एक टप्पा तर तुम्ही हाणला ऐकायला मन लावून बसलात आज न उद्या अर्जुनाच्या वाटावर येऊन बसले ना ऐकायला. साम्राज्य भुवनी सुखी नांदे वाट बरोबर धरली संतांनी सांगितलेली सुखाचं गाव येणारे म्हणून ही वाट सोडून उगच बोंगाड्यावानी काही कर्म करीत बसू नका. कर्माच्या नादी लागू लागा योग्याच्या नाका लागू नका आणि संसाराचा नाद सोडून द्या. संसारात राहा नाद सोडा. नाद कळतो नाद म्हणजे मोह तिकडच बरं होईल याला म्हणजे नाद. मग कशापुरता पाहिजे गरज भागवायपुरतं घर पाहिजे. घर कशासाठी लागतं राहायपुरतं. अन्न कशापुरतं लागतं हा कपडे अन्न झाकापुरते लागते. बायको कशाला लागते सांगतो ना तुम्हाला. तिला नाही आऊत हाणता येत आणि तुला नाही येत भाकरी. मग भाकरीसाठी तिचा वापर करावा आवतासाठी तो करावा. मग एकमेका झाला संसार आनंदाचा तक्रारच नाही राहिली. मग बायको बी पाहिजे नवरा पाहिजे पोरं पाहिजे काही टाकायचं काम नाही. फक्त डोक्यातलं फॅट टाकलं पाहिजे आणि ते फॅट टाकण्यासाठी सप्ताह चांगलं मंगल ऐकाव देवाचं मंगल नाम घ्यावं आणि जीवनाचं मंगल करावं. अमंगल जीवन जगण्याचं टाकून द्यावं. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. अभंगाचा भावार्थ निरूपण पूर्ण संपलेलं आहे. खरंच दंडवत करायसाठी मंडळी पूर्ण कीर्तन इतका अवघड विषय तुम्हाला पटवून देण्यासाठी मला कसरत करावं लागली. पण तुम्ही अगदी एकाग्र चित्तानं जितकं जमन तितकं समजून घेण्याचा आणि ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि हा तुमचा केलेला प्रयत्न तुमचा देह पडायच्या अगोदर पुन्हा तुम्हाला कोण्याच जन्माला जाऊ देणार नाही. मी तुकाराम महाराजाच्या गादीहून तुम्हाला साक्ष देतो की ही वाट चांगली धरली. म्हणून हे मार्ग संताचा आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही. मोडून या नाना मते देते सिद्धांत सोरसू. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही. ज्ञानेश्वर
आणि आवरण हे 3 दोष अंतकरणाचे मनुष्यानं प्रयत्नानं न आळस करता घालविणं आपलं परमपुरुषार्थाचं काम आहे. मोक्ष मिळविणं हे सगळ्याचं काम आहे. म्हणून एवढा उपदेश महाराजांनी या अभंगातून केलेला आहे. पहिल्या दिवशी का सांगितलं हे, इथून जर सुरुवात झाली तुमची ऐकायची तर तुम्ही गबाळे कीर्तन ऐकणार नाही. आणि गबाळ्या कीर्तनकाराला तुम्ही काही बी कीर्तन ऐकतात असं वाटू देणार नाही. म्हणून तुमची गोष्ट टाईट करण्यासाठी, तुमचं नाणं खनखन करण्यासाठी तुम्हाला कोणी 12च्या भावात विकलं नाही पाहिजे. येरा गबाळ्याचं तुम्हाला येरा गबाळ्यात कोणी काढलं नाही पाहिजे. म्हणून फुल डोस द्याला तुम्हाला. आणि या डोशानं तुमचं काम कंप्लीट. आज नाही झालं तर उद्या होणार. पण बाकीची छाटछूट ट्रीटमेंट तुम्हाला कोणी देऊ शकणार नाही. याच्यासाठी येऊ प्रयत्न केला. म्हणून अधिकते सरते नुन्नते पुरते करून घ्यावे तुमचे विनीत असे. विठ्ठल जय जय विठ्ठल.